दोस्त दोस्त ना रहा, यह किसी फिल्म का गाना कल्याण में अंजाम दिए गए फिरौती की वारदात पर बिल्कुल सटीक बैठता है। इस मामले में पुलिस ने सभी आरोपियों को सलाखों के पीछे डाल दिया है। नकली ज्योतिषी और बंदूक की नोक पर पैसे लूटने के लालच ने एक प्लम्बर को जेल के सलाखों के पीछे डाल दिया। इस मामले की साजिश खुद एक दोस्त ने रची है। पीड़ित विजय गायकवाड़ पेशे से एक बिजनेसमैन है, जिसकी दौलत देकर उसके दोस्त ने ही उससे पैसे ऐंठने की साजिश रच डाली। जिंदगी में चल रही परेशानियों का बहाना बनाकर गिरीश खैरे नामक व्यक्ति विजय गायकवाड़ को कल्याणपुर के आदिवासी इलाके में एक ज्योतिषी के पास ले गया। लेकिन जैसे ही विजय अंदर गया, वहां मौजूद अन्य लोगों ने विजय गायकवाड़ के हाथ बांध दिए और बंदूक की नोक पर 20 लाख की मांग की। लेकिन विजय ने पैसे नहीं होने का बहाना बना दिया, जिसके बाद एक व्यक्ति विजय की पत्नी को लाने चला गया। लेकिन जैसे ही पत्नी ने बेटे के साथ लेने की बात कही, आरोपी तुरंत वहां से भाग गए। इस मामले में मानपाड़ा पुलिस ने गिरीश खैरे को गिरफ्तार किया है। अब विनय कराले और विनय यादव को भी गिरफ्तार कर लिया गया है। दिलचस्प बात यह है कि विनय कराले एक प्लम्बर है, उसके दोस्त विनय ने बिहार से देशी कट्टा मंगाया था। मानपाड़ा पुलिस ने दोनों को हथकड़ी लगाकर देशी कट्टा भी जब्त कर लिया है। की त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली आणि त्या प्रकारचा गुन्हा आमच्याकडे नोंद झाला। तर आमच्या डिटेक्शन ऑफिसर संपत फडोळ आणि त्यांच्या टीमने महेश राळीबाग यांनी त्यांच्या टीमने त्याच्यामधून उत्कृष्ट काम केलं। त्यातले आरोपी पण पकडले। आरोपी पकडल्यावर बराच मोठा खुलासा झाला त्या गुन्ह्यामध्ये की जे व्यावसायिकांना अपहरण केलं होतं त्यांना कौटुंबिक काही अडचणी होत्या, त्यांना भविष्य पाहायचं होतं, म्हणून त्यांनी गिरीश खैरे नावाच्या इसमाला ओळखीतल्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी असा बहाणा बनवला खैरेंनी की त्यांच्याकडे भविष्य पाहणारा एक माणूस आहे आणि तो भविष्य पाहून तुम्हाला काय तुमच्या अडचणी असेल तर दूर करेल। मग 24 सप्टेंबरला सकाळी ते गिरीश खैरे आले फिर्यादींच्याकडे आणि त्यांना भविष्य पाहण्याच्या बहाण्याने घेऊन गेले। खैरेने असा प्लॅन केला होता, आमच्या डिटेक्शन टीमने संपत फडोळ आणि महेश राळेबातने त्यातून निष्पन्न असं केलं की त्या आरोपींनी पहिलीच रूम घेऊन ठेवली होती ज्या ठिकाणी भविष्य दाखवण्याचा प्रकार चालणार आहे। त्या सोबतीला त्या आरोपींनी विनायक कराडे नावाचा एक मुलगा घेतला होता, जो ॲक्च्युली प्लंबर आहे पण त्याला भविष्य सांगणारा असं त्यांनी बनवला होता। दुसरा विनय कुमार यादव आहे। अशा त्या आरोपींच्या मदतीनं खैरेने असा प्लॅन केला होता। ज्यावेळेस त्याला त्या वृद्ध इस्माला त्या रूममध्ये घेऊन गेले आणि वृद्ध इस्माने तो हात दाखवला भविष्य दाखवण्यासाठी, तर विनायक कराडे हा जो भविष्यकार बनला होता खोटा, तर त्याने हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारले। त्याच ठिकाणी त्या फिर्यादींच्या लक्षात आले की हा प्रकार फसवणुकीचा दिसतो आणि ताबडतोब दुसऱ्या आरोपींनी पण विनायक यादव जो होता त्याने त्यांच्या डोक्याला पिस्टल लावला आणि 20 लाखाची खंडणी डायरेक्ट त्या ठिकाणी मागितली। मग ते उठण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी लगेच त्याला खुर्चीला दोरीने बांधून ठेवलं आणि 20 लाख रुपये आणायला सांगितलं। ते म्हटलं माझ्याकडे आता नाही आहेत। मग त्यांच्या घरी संपर्क मिसेसला करण्यास सांगितला। मग मिसेसला आणायला पण त्यातला एक आरोपी गेला, पण मिसेस त्याने असा बहाणा केला की ते ॲक्सिडेंट झालेला आहे तुमच्या मिस्टरांचा, तुम्ही चला म्हणून। ती मुलाला घेऊन येत असताना हे घाबरले की मुलगा आला तर सगळं उघड पडेल, म्हणून ते त्यांना न आणता परत आला माघारी। नंतर मिसेसला परत त्याने एक ॲक्सिडेंट झालेला आहे, परत खैरे स्वतः गेला आणायला, त्यांना घेऊन आला। मग हे आरोपी पहिले जे होते ज्यांनी पिस्टल लावलं होतं खंडणी मागितलं, घाबरले आणि ते खैरे आणि त्यांची मिसेस याच्यावर पळून गेले। मग ज्यावेळेस पोलिसांनी ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल CP संजय जाधव सर आहेत, DCP पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झेंडे सर आणि ACP हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केलं। त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव यांनी 1.5 महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं। ते जिवंत काडतूस त्याच्यामध्ये पण आहे, 15,000 रुपये त्यांनी आणला आणि कट रचला होता। नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला। तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि पिस्टल आणि जिवंत कट